आपल्या चॅनलची टॅगलाईन आहे की काय, सह्याद्रीच्या कुशीत राहतो आम्ही डोंगर दऱ्यात. सह्याद्रीच्या कुशीत राहतो आम्ही डोंगर दऱ्यात. गावाकडचं सुख काय आहे हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर या आमच्या वारणीच्या खोऱ्यात. सपला विषय. आज आपण जाणार आहे वाल्मिकला. आता आपण पहिलं नाईकबाचं आपण दर्शन घेणार आहे. ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आता आपण आलोय चांदोलीकडून. आता इथून मागं बघू शकताय, कॅमेरामॅन मागं इकडे बघा. हे आता आपण आलोय बांबरवाडीत. इथं म्हणजे एक फाटा आहे, एक जातोय याला येवतीला, आणि हे आपण आता ज्या फाट्यावर आलोय हा जातोय रोड काळगावला. आता जी काळगावची जी माहिती आहे म्हणजे ज्या रोडची आम्हाला काही एवढं माहीत नाही, पण आपल्यासोबत किरण पाटील आहे ती आता जो रोड मॅप आहे ते त्यांना माहीत आहे, कारण ते इथून काही ये जा करत असतात. ते सांगतो म्हणजे थोडक्यात. इथून आता पहिलं आपण काळगावला जायचं. काळगाववरून देबेवाडीला, देबेवाडून आपण पहिलं नाईकबाईचं दर्शन घ्यायचं. नाईकबाईचं दर्शन झाल्यावर आपण डायरेक्ट वाल्मिकला जायचं. चला. तर मित्रांनो, आपण आता निघालोय. आपण आता काळगाव मध्ये जाणार आहे. हा काळगावचा रोड आहे आणि काळगाव पासून आपण ह्याला नाईकबाईचं दर्शन पहिलं घेणार आहे. तिथून आपण पुढला वाल्मिकचा हा प्रवास चालू करणार आहे. आता तुम्ही बघू शकता इथं गवत पण जास्त आहे, कारण इकडं आपलं ह्याचं गवत म्हणजे त्याला कुसळ म्हणतात या गवताला. हे आपल्या मसाल्यासाठी एकदम खायला चांगलं असतं. या हे दोन्ही बाजूला रस्त्याच्या बघू शकताय तुम्ही हे, आणि पुढं एकदम असं जंगल असं आहे. आपण आता वरती आहे, तुम्हाला पुढे पवन चक्क्या पण दिसतात बघा, कारण हवा पण अशी थंड आहे पवन चक्कीमुळे जास्तच आहे. आणि थंडी असल्यामुळे तर खूपच असं गार वाटतं. या जरी ऊन जरी असलं तरी. आमची 2 जण मेंबर पण आहेत, कारण तिने आता आम्ही 2 जणांना विचारलं म्हणजे काळगावला कसं जायचं. मग त्या दोघांना माहिती आहे कसं जायचं, त्यामुळे ते पुढे लागलेत. त्यांच्या मागं आम्ही आहे. आणि तुम्ही बघू शकता कॅमेरामधनं काय दिसतंय का माहीत नाही. आम्हाला एकदम असं भारी एकदम दिसत नाही, का धुक्यामुळे जरा खाली काही दिसत नाही. आपण आता आलोय हे पाटण भागात, हे पाटणच्या खोऱ्यात. थोडक्यात आपण चांगली म्हणजे आपण जो वारणा खोरा पट्टा आहे आपला बघा, आणि आपल्या चॅनलचं पण नाव आहे वारण्याच्या खोऱ्यात. त्यामुळे मुलं ह्यावेळी जरा वाल्मिकला पण जाऊया, कारण इकडचा आपण भाग आपण जरा ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. कारण ते असं वाल्मिकचं जे देवस्थान आहे हे प्राचीन याच्यापासून आहे तुम्हाला. कारण तुम्हाला माहितीच आहे वाल्मिकानं म्हणजे वाल्मिक ऋषींनी आपलं रामायण लिहिलेलं, त्यांचा पण मोठा इतिहास आहे आपलं. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. तर आपण आता मित्रांनो, आपण आता हा रोड जर समोर बघताय हा पाटणला गेलाय, आणि हा इकडचा रोड आहे तो डायरेक्ट कराडला गेलाय, म्हणजे तळमावलीला. आपले 2 मेंबर राहिलेले मागे ते आले, ते पाठीमागून पाहू शकतो. तेव्हा चुकलेलीत मगाशी आले ते. आपण आता इथनं चालू करणार आहे परत ट्रेकिंग. चला, इथनं आता आपण डायरेक्ट जायचं ढेबेवाडीला. चला तर मग आता आपण आता ढेबेवाडी रोडला आलोय. हे आपण इथं नदी बघू शकताय, नदीला जरा पाणी पण आहे. मध्ये डिवायडर केलं, रोड पण चांगला गेलाय आता. पहिला एवढा काय रोड चांगला नव्हता. फायनली आता ढेबेवाडी मध्ये पोहोचलोय. इथून आता आपण बनपरी नंतर मग आपला जे आपण जाणार आहे वाल्मिकला, तिथं आपण जाणार आहे. हे ढेबेवाडी हे मेन मार्केट आहे इथलं, कारण इथली जी आजूबाजूची गाव आहेत ती सगळी इथं बाजार वगैरे सगळं खरेदीसाठी येते जातं. हा रोड गेलाय आपला बनपुरीला. सर आपण आता पहिल्यांदा वाल्मिकला जाणार आहे, कारण वाल्मिक इथून 31 किलोमीटर आहे. नंतर येताना आपण नायबा करू शकतो. इथं आता म्हणजे 2 माणसं इथली म्हणजे जे रहिवाशी आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही
पहिल्यांदा वाल्मिकीला जावा, कारण वाल्मिकी लांब आहे आणि आता तुम्ही करू शकताय नाईकबा. इथं आता आम्ही सनपूर मध्ये जाणार आहे. सनपूर मधनं एक रोड गेलाय, त्यात आता जाऊन आम्ही विचारतो कसं कसं जायचं ते. आम्हाला पण एवढं माहित नाही, कारण आम्ही पहिलं चालत जायचं. आम्ही म्हणजे चांदोलीतनं आम्ही आता या प्रवास करणार आहे. हा रोड वरती गेलाय तो नाईकबाला गेलाय. आपण आता नंतर जाणार आहे. हा सनपूरला इकडचा सनपूरला गेलाय. आपण सनपूरला पहिल्यांदा जाऊया. आपण आता सनपूर मध्ये आलोय. हा चौक आहे इथं. पाठीमागं बघू शकताय, इथं बोर्ड आहे लावलाय. आणि इथून आपण आता हा पाठीमागचा रोड आहे, तो आपण डायरेक्ट जाणार आहे ह्याला वाल्मिकीला. इथून 31 किलोमीटर आहे. चला तर मग आपण आता ह्या रोडनं आपण आता वर जाणार आहे. रोड बघूया कसा आहे, कारण आपण आता पहिल्यांदाच निघालोय. आपण आता जे आलो सनपूर वरून, रोडचं काम चालू आहे बहुतेक. इथलं रोडचं काम जरा चालू आहे, तरी पण मध्ये मध्ये जे टप्पा आहेत, जे खराब रोड आहेत, तिथं त्यांनी खडीचं आता फक्त खडी टाकल्या आणि प्लेन रोड केलाय. बऱ्यापैकी असा रोड आहे. बघूया किती वेळ लागतोय, कारण 30 किलोमीटर तरी एक आमच्या अंदाजी 20 मिनिटं तर लागली पाहिजेत. आता किती, आणि आमचा आता स्पीड जरा, कारण रस्ता चालू असल्यामुळे जरा स्पीड पण आपलं कमी आहे. कारण गाडीला पण आपल्या काय झालं नाही पाहिजे. तर आपला व्लॉग तसाच राहायचा. तिने रोड केलाय बऱ्यापैकी, जरा केलाय म्हणजे आता फक्त खडी टाकून नुसता प्लेन केलाय, फक्त माती वगैरे टाकून. अजून याच्यावर डांबर वगैरे टाकायचं आहे. बघूया तर रस्ता पुढे. आपण आता इथून आता आपला प्रवास चालू करणार आहे. हा तुम्ही बोर्ड बघू शकताय. इथं तुम्हाला दाखवतो बघा, हे श्री क्षेत्र वाल्मिकी मंदिर पानेरी. इथून एक 15 किलोमीटर आहे. आपण आता हा कच्चा रोड आहे बघा, इकडे बघू शकताय तुम्ही. आता बघूया पुढे किती आहे ती रस्ता. इथं तुम्हाला नकाशा काय नाही, कारण आपण मगाशी 2 माणसांना विचारले, ती म्हणले ह्या रोडनं सरळ जावा, जवळ जाय. वरती तुम्हाला आपल्याला डोंगरात जायचं वरती पाक. हे तुम्ही वरती पवनचक्क्या बघू शकताय बघा. हा असा रोड आहे. वरती सर्व पठारी प्रदेश आहे. वरती रोड चांगला आहे, कारण आम्ही चालत गेलो तो आम्हाला माहित आहे. हा रोड असा नवीन आहे, त्याच्यामुळे आम्हाला एवढा काही अंदाज नाही कुठपर्यंत चांगला आहे. कारण इथं खडी दिसत्या म्हणताना एवढं प्लेन आहे का काय माहित नाही. खड्डे असणार आहेत, तरी पण आम्ही आता गाडी हवा चालत जाणार आहे. त्याला आपण आता प्रवासाला स्टार्ट करूया. ते 2 जण पुढे गेलेत. आता आपण या गाडीवरून जाऊया. हे आपले किरण पाटील तुम्हाला माहितीच आहेत, प्रत्येक ब्लॉग मध्ये असतातच. रोड बऱ्यापैकी आहे माहिती. आता घाट सेक्शन बघूया किती आहे. वरती तर आपल्याला घर दिसतात, म्हणजे एवढा पण घाट नाही, जवळच आहे. दोघं जण बघा, यांच्या गाडी मेवा आणलाय. आम्हाला काल यात्रा होती, पण ह्या दोघांनी फक्त मेवा तडका दिलाय. मग धरणं 2 पिशव्या होत्या, तर त्यातली 1 पिशवी त्यांनी संपवल्या. आणि आम्ही असं उपाशीच आहे मगापासून. ते मागाला मेंबर बारका आहे, त्यानंतर पाग अर्धा ते कुठला ड्रायव्हर आहे, त्याला थोडं दिलं, राहिलेली पिशवी आणि ऍक्सिडेंट झाल्या. ते जे गाडी चालवते ते साहिल आहे आणि मागा इथे विघ्नेश आहे. आपण आता काटा आता वरती आलोया. ही पूर्ण अशी सागुनीची झाड आहेत बघा, आणि मध्ये रस्त्याला सावली आहे. भारी वाटतं, जर रस्त्याला झाडं पाहिजेतच, कारण उन्हाळ्यात ती उपयोगाला येतात. आणि हवा पण इथली एकदम स्वच्छ एकदम. हे मध्ये मध्ये असं उघडं बारकावर छोटे छोटे आहेत. गावात बघते तर सगळी अशी सामसमच आहे. सगळ्यांनी असं कुलपत लावलेत सगळी. थोडं विचारा गेलाय साहिल आणि विघ्नेश, कोणतरी भेटलं या इकडे. अशी सुविधा तशा आहेत बऱ्यापैकी. दवाखाने वगैरे ते खालीच काळगाव किंवा ढेबेवाडीत.
हा सरळ रोड गेलाय. चला किरण समोर जाऊया. सरळ रोड आहे. हाच रोड खाली गेला. आपण आता जाऊया. बघा इथं एवढी घरं असून लोकवस्ती पण कमी आहे. गावाकडे कसं एकदम खेळीमेळीचं वातावरण असते. तर कोणच आम्हाला एकच माणूस फक्त दिसलाय गावात एवढे. काय इकडे मोठमोठं बंगलं बिंगलं आहेत पण कोण इथली जी आहे ती सगळी मुंबईलाच सगळी आहेत. हे बघा सगळं पूर्ण घर बंद आहे. एवढं घर बांधून काय उपयोग मग त्यात माणसं तर राहत नसल्यावर. कारण इकडं म्हणजे इन्कम सोर्सच काय नाही त्यामुळे इथली जी लोक आहेत ती जास्तीत जास्त मुंबईलाच आहेत. कधी जर कार्यक्रम वगैरे यात्रा वगैरे असली तरच ती गावाला येतात. वाडी म्हणले की ते असतेच कारण इकडे पाण्याचं वगैरे नाही. गावाला कसं खाली धरण वगैरे आहेत. पाण्याचा सोर्स आहे. काय पण आपण उत्पन्न घेऊ शकतो. शेतीच्या जीवापूर्ण माणसं जगू शकतात. इथं फक्त एक जे पावसाळ्यातच आपलं भात वगैरे तेवढंच पीक. दुसरं काय पीक घेता येत नाही. त्यामुळे ती जी जास्तीत जास्त लोक आहेत ती मुंबईलाच असतात. इकडे पण बघू शकताय तुम्ही खाली. आता इथे चौक आहे. इथे वर जायचं आहे. चौक वरती जाऊन विचारूया आपण. मंदिर दिसतंय पुढलं कुठं तरी. इथे एक मंदिर आहे. एक नंबर असं खतरनाक नजारा आहे. ज्योतिर्लिंग उदवणे गाव. गावाचं नाव आता माहित पडलं. एक नंबर आहे. हे आपण आता आलो ते उदवणे गावात आलो. लोकसंख्या जरी कमी असली तरी मंदिर एकदम खतरनाक बांधले तिने. आम्हाला आता बोर्ड दिसलाय. आता सरळ जायचं आहे. हा तुम्ही बोर्ड बघू शकता. वाकलाय भाग तरी पण आपलं लोकेशन दाखवतोय. त्या बांध दाखवलाय. त्या बांधानुसार आपण निघालोया. आता हा सगळा पठारी प्रदेश आहे सगळा. हे खाली उदवणे गाव होतं. आपण उदवणे गाव केलंय. आता आपण आलोय आता वाल्मिकला जाणार आहे. सर रोड जरा कच्चा दिसतोय. बघूया आता शेवटपर्यंत काय आहे ते. किरण पाटील हा ना गाडी आता जरा फास्ट आहे एकदम. आपल्यानी परत जायचं आहे. आपल्यानी याला नाईकबाला आणि तिथून आपलं गाव आहे चांदोली एक 30 किलोमीटर. आम्ही आता लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आता जवळजवळ एक थोडं अंतर राहिलं आहे. एक 5-6 किलोमीटर अंतर राहिलं असणार आहे. कारण जेव्हा आम्ही चालत यायचो ज्या अंदाजानुसार तर 5 ते 6 किलोमीटर अंतर राहिले. आणि इथं नवीन रिसॉर्ट काहीतरी बांधले. वरती तुम्ही बघू शकता. वरती आहे रोड चांगला आहे. थोडाफार चांगला रोड आहे. पाठीमागं पानेरी गाव गेलंय. मला थोडं अंतर राहिलंय. आपण आता वाल्मिकला पोहोचणारच आहे. इथे 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर अंतरावर इथली घर आहेत. कारण इथली लोकवस्ती फारच कमी आहे. इथे एंट्री पण आहे आपली. सह्याद्री. एक मिनिट विचार तर इथनं जायचं. एक गेट आहे इथं जाऊ शकते ना. इथं आता एक गेट चालू आहे आपलं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं. वनक्षेत्र वन्यजीव ढेबेवाडी हा पाटण भाग येतो सगळा. आणि इथं जर एंट्री करायची असली तर इथं आपलं पानेरी तपासणी नाका आहे. इथं तुम्ही रजिस्टरवर एंट्री करू शकताय. इथं फी वगैरे काही नाही. इथं गाडी नंबर मोबाईल नंबर आणि
म्हणजे टायमिंग आपलं कधी होतं हे तर आता तुम्ही बघू शकता, हे नवीन आले ते आता. हे आता एंट्री गाडी नंबर घेणार यांचा आणि एंट्री वगैरे करणार यांची. इथून एक 2 मिनिटाच्या अंतरावर आपलं वाल्मिक क्षेत्र आहे. किरण पाटील तर दाखवा जरा इथलं नजारा सगळा दाखवा. आत्ताच नवीन झालंय सगळं पूर्ण. हा नवीन नाका 4 वर्ष झालं चालू केलाय. मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलोय. हे वाल्मिकचं मंदिर बघू शकता. हे पहिलं असं नव्हतं. हे जेव्हा आम्ही आता 10 वर्षांनी आलो इथे, पहिलं कौलाचं होतं, कौलावर लाकडाचं. आता हे बऱ्यापैकी एकदम चांगलं गेलंय. सभा मंडप पण आता चालू आहे बांधकाम. तिकडे हे एक मंदिर आहे आणि पलीकडे एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं पण आपण जायचं. आणि इकडे हे म्हणजे इथं पहिले दुकान होते. हे पाण्याची टाकी इथं समोर इकडे बघू शकता तुम्ही झाडाच्या मध्ये पाणी टाकी. आणि ते हे आहे आपलं म्हणजे कुंड टाईप आहे पाण्याचं, म्हणजे झरा इथं, तिथं पण पाणी असते, तिथे आपण जायचं आहे. आणि समोर इथे एक झाड आहे जे आपण वाल्मिक म्हणजे ऋषीने जी काठी फिकून रागानं मारलेली, तिथं झाड तयार झालंय. ते पण आपण बघायचं आहे. आपण आता वाल्मिकाच्या मंदिरात जाऊया पहिल्यांदा. आपल्या गाडी इथं पार्किंग केलं आहे इथं. आज काही एवढी गर्दी नाही. चला, हे बघा आमची ती 2 जी शत्रूची आले, शत्रूवरून आलेली ती 2 जण आहेत. येतो मंदिरात ना येतो जरा दर्शन करून. हे बघा बघू शकताय, चांगलं असं पटांगण केले तयार. एक नंबर असा नजारा आहे. आणि कोलूप लावलंय इथं. हे वाल्मिकचं मंदिर आहे. इथं कुलूप लावलंय कारण हे कसं आतल्या भागात आहे. इथं तुम्ही आतलं तर किरण पाटले कॅमेरा घेऊन इकडे हे तुम्ही आता बघू शकता. हे वाल्मिकचं मंदिर आहे. इथं आता कुलूप लावलंय कारण हा कसं म्हणजे जंगल एरिया असल्यामुळे इकडे जास्त लोकवस्ती नाही. हे तुम्ही आत बघू शकताय. झूम करून तुम्हाला दाखवत होता. हे आपले इथे एक मंदिर आहे आपलं छोटस, तिथं दर्शन घेऊया. इथून आता आपण जाऊया इकडे, म्हणजे ते आपलं जे वाल्मिक ऋषींची काठी विकलेली तिथं आपण जायचं आहे. तिथं झाड झालेलं आहे. हे आपलं महादेवाचं मंदिर आहे छोटस एकदम. शिवरा मार्लेश्वरा हे आपलं छोटस आपलं मंदिर आहे एकदम. साईड नाशिक झाड आहे आणि आता त्यांनी जाळी लावल्या साईडला, कारण इथं बिबट्या वगैरे जास्त प्रमाणात आहेत. वाघ पण इथे जास्त प्रमाणात आहेत. आपण आता जाऊया जंगलात. आता आपण वाल्मिक महाराजांनी जी काठी फेकून मारलेली त्या काठीपासून एक झाड बनलंय. हा तिथं वाल्मिक आता आम्ही ही 4 लोकांची मग आमच्या गावची होती, ही 2 जण फक्त आहे. आम्ही टोटल 6 जण आहे. आपण आता इथे जाऊया. आता तुम्ही समोर बघू शकता. हे बघा, हे समोर तुम्ही आता बघू शकता. झाड तुम्हाला दाखवतो. याला कसं तुम्हाला दाखवत होती ते कशी दगड पडली दगडाव दगड. ही म्हणजे दगड ही परंपरा आहे. जे कोण इथं येतंय ते 7 थर किंवा दगडाव दगड लावून हे ठेवतात. हे बघा इथं बघू शकताय तुम्ही. हे झाड ते बघा जे वाल्मिक ऋषींनी जी काठी विकून मारली तेच हे झाड. आपण आता फायनली आलोय जे वाल्मिक ऋषींनी जी काठी फेकलेली त्याचं हे झाड तयार झालंय. हे कितीतरी वर्ष म्हणजे एक 300 वर्षाचं झाड असलं मला वाटतं, माझा अंदाज तरी. कारण आम्ही आणि इथं खाली तुम्ही बघू शकता इथं म्हणजे दगड वगैरे लावलेत. हे बघा कसे रचलेत सगळी. याला म्हणजे आम्ही बघा अजून काय पडलेलं नाहीत. आता हे थर तुम्ही बघू शकता. हे समोरचा किती थर लावलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 दगड आहेत वरती. आणि तो एक बघा अजून पडलेलं नाही. म्हणजे बघा इकडे तुम्ही सगळं बघू शकता. इकडे समोर किरण पाठव जरा, फिरवा इकडे जरा कॅमेरा जरा. हे बघा इकडे सगळी
सगळे आजूबाजूला सगळी अशी हेच आहे. ह्याच्या मागचा काहीतरी इतिहास आहे, आम्हाला पण एवढं माहित नाही. हे पण बघू शकता इकडे आजूबाजूला सगळं अशी झाडे. हेच आम्ही तुम्हाला दाखवायला खास त्याच्यासाठी आलोय आम्ही. आणि इथं फक्त म्हणजे लेडीज व जेंट्स असं काय नाही, कोणी पण इथं रचू शकतात. कारण आम्ही गेली 4 म्हणजे सलग 5 वर्ष आम्ही इथं पायीच प्रवास केलाय. आणि पहिल्यांदा आम्ही आता गाडीने आलोय. पहिलं हे मंदिर असं नव्हतं, म्हणजे हे जे होतं लाकडाचं आणि चिऱ्या बिऱ्याचं असं होतं. आता हे सगळं हे RCC मध्ये झालंय सगळं. हे आजूबाजूने जरा झाड जरा हे झाले, कमकुवत झाले, तरी पण अजून खूप वर्ष हे टिकणार आहे. या झाडामागचा इतिहास आता इथं कोण म्हणजे गुरव कोण नाहीत, तर त्यांना विचारलं असतं आम्ही. आणि तुम्हाला वाल्मिक ऋषींनी काय केलं हे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे सांगू आम्ही काही एवढं सांगणार नाही. आणि हे 3 जण खास हे इस्लामपूरवरून आलाय आणि हे मंदिरवरची 2 जण आहेत आपले कायम असते. खास आम्ही ह्याच्यासाठी आलोय आपलं. कारण इथं फक्त आता नुसता श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हाच फक्त आवाज घुमताना दिसतोय. फक्त करण्या वगैरे लावल्यात, कारण महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते इथं वगैरे. जर म्हणजे प्रत्येक पालखी, आमच्या गावची पण पालखी असते, आमचं गाव मंदूर आहे, आमची पण पालखी असते, दिंडी वगैरे येते. इकडे गायींचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. तर नमस्कार मित्रांनो, आम्हाला पण हा इतिहास काही माहिती नव्हता, पण आम्ही इथून हा इतिहासाचा अभ्यास केला. तर यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. वाल्मिक ऋषींनी रामायण हा ग्रंथ लिहिला व इथला इतिहास काय आहे की एक दरोडेखोर होता इथं. त्या दरोडेखोर इथल्या येणाऱ्या वाटसरूंना अडवून त्याच्याजवळ एक काठी होती, त्या काठीने तो धमकवायचा. मग त्यानंतर वाल्मिकी ऋषींनी त्यांना त्या दरोडेखोराला एकदा नारद मुनी भेटलेत. तर त्याने त्याला बोललेत की तू माझी विना ने सगळं ने, पण तुझ्या घरच्यांना विचार की तुम्ही यात खुश आहात का. तर तसं झाल्यावरती वाल्मिक ऋषींना दरोडेखोर भेटला. त्या दरोडेखोरांना वाल्मिक ऋषी म्हणलेत तू राम राम ह्या नामाचा जप कर. तर त्याला राम राम हे बोलता येत नव्हतं, त्यामुळे त्याला वाल्मिक ऋषी म्हणले तू मरा मरा या नावाचा जप कर. तर तो जप केला, त्याला रामांचं दर्शन झालं. त्यानंतर ज्या काठीने तो धमकवायचा वाटसरूंना, त्या काठीचं झाडात रूपांतर झालं. त्या झाडाचं नाव आहे टोमकोमा झाड असे म्हणतात. व आता त्याचा इतिहास असा आहे की त्या झाडाला दगड जरी मारला आपण आणि इच्छा मागेल तर ती इच्छा आपली पूर्ण होते, असा इतिहास आहे इथला असे म्हणतात. तर तुम्ही पण ही माहिती वाचू शकता, कारण ही माहिती वाचल्यावर तुम्हाला पण इथला इतिहास समजेल. संपूर्ण माहिती दिलेली आहे या बोर्डवर, ती वाचून बघा. चालू अर्थात एक प्रकारे चिरमुरे आणलेले आहेत आम्ही, ती खायची चालू आहेत. कारण आमच्या गावची मंदूर गावची यात्रा होती, ती यात्रेत आम्ही चिरमुरे खायला घेऊन आलेलो वरती. कारण इथं काही कोणतं दुकान नाही, काय नाही, पूर्ण जंगलात हे मंदिर आहे. त्यामुळे ते थोडंच खायचं आणि मग इथून नाईकबाला जाणार आम्ही. मित्रांनो, जी वांग नदी आहे त्या वांग नदीचा उगम इथून झालेला आहे वाल्मिक ऋषीच्या मंदिरापासून. तर इथं बोर्ड पण तुम्ही बघू शकता. तर आपण आता त्या उगमस्थानाकडे जाणार आहे, चला बघूया उगमस्थान. पाणी पण संपलेलं आहे. तर आता आम्ही डायरेक्ट नदीला पाणी भरणार ना, डायरेक्ट आम्ही आता जिथून उगमस्थान होते तिथून पाणी भरणार प्यायसाठी. त्याचं एकदम स्वच्छ पाणी आहे. सर पुढं पुढं बरं, पुढं बरं. नाही पुढं 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 जरा बराय चांगलं, त्याच्या पुढं पण चांगलं आहे. नॅचरल
इकडे घेऊ नका. नॅचरल वॉटर आहे. पिणारच काय? आता तुम्ही पाहू शकता पाणी किती स्वच्छ आहे, पांढरं शुभ्र एकदम पाणी आहे. आता किरण पाणी पिले, त्याला विचारा तुम्ही एकदा, त्याची प्रतिक्रिया काय ऐका तुम्ही. गोड पाणी गोड. बिंदास प्या, काही नाही. खरंच पाणी पिऊन बघलंय भारी पाणी. इथला तुम्ही म्हणजे असं वेगळं काही नाही, खाली कसं मळीन चालते कारखान्याच्या यात पाणी पिऊन बिस्लरीला जखमी. गार आहे. खतरनाक पाणी गार आहे. गार पण थंड पण पाणी आहे. चांगलं आहे रे. बिस्लरीची पण चव बघा आणि ह्या फ्रीजला कसं पाण्याची एकदम चव थंड पाणी असते, त्याच्यापेक्षा पण खतरनाक आहे. या पाण्याची चव बघ कशी आहे. आणि विदाऊट केमिकलचं पाणी. बिस्लरी चव कशी वेगळी नॅचरल वॉटर म्हणता येईल. नॅचरल वॉटर आहे. आता ही पाणी निसर्गाची देणगी आहे. तर आता आपण जाणार आहे इथून नाईकबाला. चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया. इथून आता आपण थेट नाईकवाला जाणार आहे. मग तुम्ही गाडी पाक लाल झालेली. आता किरण ती पुसतोय मग, कारण त्याचं स्प्लेंडरवरचं प्रेम खूप जास्तच आहे. स्प्लेंडर लवर आहे शेवटी. आता त्याची पुसून गाडी होईल. आपण आता जाऊया. ती दोघंजणं पुढे गेलेत. आता काय आपल्याला रोड माहीत आहे, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. आता सरळ जायचं आहे, कारण उत्तरांडी आहे सगळी. आता हा रोड पण आपल्याला माहीत आहे. आपण आता जिथून स्टार्ट केलेलं सनबूरमध्ये, आपण आता सनबूरमध्ये आलो आहे. आता इथून आता आपण थेट आता जायचं, डायरेक्ट राईड मारायचा आणि सरळ आपण नाईकवाला जायचं. आता रोड काय एकदम चांगला, एकदम डांबरे आहे. मग अशी आपलं स्पीड 30-40 आहे. आता डायरेक्ट 50-60 चालू आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही दरवेळी नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी खास आणतो. तुमचाही प्रतिसाद आम्हाला भेटला की आम्हाला पण बरं वाटते, कारण कोणतरी बघणार आहे. नुसतं आम्ही व्हिडिओ करून पण काही फायदा नाही. लाईक, शेअर व सबस्क्राईब पण झालं पाहिजे. आपण आता नाईकबाच्या रोडला आलो आहे. इथून 1-2 किलोमीटर अंतरावर बनपूर आहे. आणि किरण परत एकदा गाडी पुसते बघा. तो काय गाडीचा कलर गाडीत ओढतात. सकाळपासून तिसऱ्यांदा आहे तिची. आपण आता जाऊया सरळ वरती. आणि दुपारचा व्ह्यू पण एकदम खतरनाक होता. आपण आता फायनली मंदिराजवळ आलो आहे. तिकडं तुम्ही बघू शकताय पणपुरी ग्रामपंचायत आहे. आणि इथे समोर मंदिर आहे. व ही एक नारळ वगैरे इथे तुम्ही वस्तू घेऊ शकताय. आणि इकडं खाली पार्किंगची पण सोय आहे. इथे खाजगी पार्किंग पण आहे खाली. आपण आता जाऊया पुढे. जाता आता म्हणतो जरा देवाला जर नारळ वगैरे घेऊया, कारण खूप दिवसातनं आम्ही खूप दिवसातनं म्हणण्यापेक्षा आम्ही खूप वर्षातनं आलो आहे. चला तर मित्रांनो, आपण आता जाऊया, डायरेक्ट दर्शन घेऊया आपण पहिल्यांदा, कारण आज गर्दी नसल्यामुळे आपण डायरेक्ट दर्शन घेता येणार आहे. आणि आपण हार वगैरे नारळ घेतले तेच. आणि हे बॅरिकेड बाहेर आहेत. जेव्हा गर्दी असते तेव्हा ह्याचा उपयोग करतात. आपण आता थेट मंदिरात जाऊया. जरा आतला पण जरा बघूया ना, जरा म्हणजे कसं कसं बांधकाम वगैरे केलं आहे. आणि आत पण बॅरिकेड लावले तेच. आत पण गेलं तरी पण बॅरिकेडनं जावं लागते. आज गर्दी नसल्यामुळे आपण डायरेक्ट आता थेट आत जाणार आहे. तुम्हाला पण दर्शन दाखवतो आज, कारण आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. आणि डायरेक्ट थेट आम्हाला गाभाऱ्यात जायला सांगितलं आहे, कारण गर्दी नसल्यामुळे. आपण आतलं पण व्हिडिओ काढले ते जरा थोडेफार. आणि हे स्वयंभू असं देवस्थान आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकताय, कारण हे जागृत देवस्थान आहे. नाईकबा बनपुरी गाव देबेवाडीपासून एकदम 3 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही पण आलात तर इथं अवश्य भेट द्या व दर्शन घ्या, कारण आमचं तर कुलदैवत आहे. खूप वर्षाने आम्ही आलो आहे.
आणि जर तुम्हाला तेलवात करायचे असेल तर बाहेर पण जागा केल्या इथं, एकदम उत्तम अशी सोय आहे. तिथे जाऊन तुम्ही तेलवात करू शकता. आणि आम्हाला जाता आता हेमंत सर म्हणजे इथले जे मेन पुजारी आहेत नाईकबाचे ते भेटलेत. त्याने आम्हाला या देवस्थानाबद्दल थोडी माहिती वगैरे सांगितली. एकदम उत्तम अशी त्यांनी सहकार्य केलं. आणि त्यांचं याला म्हणजे फेसबुकला चॅनल पण आहे त्यांचं, त्याची पण सांगितले म्हणजे लिंक वगैरे सांगितली आम्हाला. ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देतो. आणि जेव्हा कधी तुम्ही इकडं आलाच तर यांच्या दुकानाला अवश्य भेट द्या व इथली ज्या वस्तू वगैरे आहेत ती खरेदी करा. आजच्या ब्लॉगमध्ये आपण जे वाल्मिकी ऋषींचे प्राचीन मंदिर आहे त्याचं पण आपण दर्शन घेतलं आणि जाता आता आपण नाईकबाचं पण दर्शन घेतलं. आणि जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्कीच कळवा. धन्यवाद.